पाहुयात पुढची बातमी आहे अशोक खरातच्या संदर्भातली। भोंदू अशोक खरात भक्तांची लूट करण्यासाठी कोणकोणते फंडे वापरायचा याचे नमुने आता चौकशीमधून समोर येत आहेत। खरात हा स्पॉट व्हिजिटच्या नावाखाली तब्बल 5 लाख रुपयांपर्यंत आकारणी करायचा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। इतकंच नाही तर काही श्रीमंत भक्तांकडून त्याने स्पॉट व्हिजिटसाठी 20 लाख रुपये देखील घेतले। लोकांच्या घरी, कार्यालयामध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी तो महागड्या गाड्या मागवायचा। काही भक्तांकडून त्याने महागड्या गाड्या उकळल्याही होत्या। अमावस्या, पौर्णिमा या दिवशी खरातकडे भक्तांची रांग लागायची। जास्त पैसे देणाऱ्यांना खरात प्राधान्य द्यायचा अशी माहिती एसआयटीच्या चौकशीतून समोर आली आहे। पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत भक्त दर्शनासाठी येत असत। भक्तांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत खरातनं आपलं उखळ पांढरं करून घेतलं। नाशिकमधील भोंदू अशोक खरातचा सीए प्रकाश पोफळे यांनी 2024 मध्ये पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये 8 रो हाऊसेस 49 गुंठे जागेसह खरेदी केली आहे। कागदोपत्री त्याची किंमत 19,56,00,000 रुपये दाखवण्यात आली। मात्र कोरेगाव पार्क हा परिसर पुण्यामधल्या सर्वात महागड्या भागांपैकी एक आहे। लेन नंबर 3 मध्ये अनेक बड्या उद्योगपतींची बंगल्यांची मालमत्ता आहे आणि या पार्श्वभूमीवरती या खरेदीची खरी किंमत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचं बोललं जात आहे। अशोक खरातच्या सीएकडे इतके पैसे नेमके कुठून आले? खरात हा सीएच्या मार्फत काळा पैसा पांढरा करत होता का? अशोक खरातचा या सगळ्या व्यवहारांशी काही संबंध आहे का? आणि एसआयटी कडून या सगळ्याची चौकशी केली जाणार आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। दरम्यान या संदर्भात आम्ही सीएशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय, मात्र हा संपर्क होऊ शकला नाहीये। तर ही केवळ आर्थिक फसवणूक नव्हे तर कायद्याचं उल्लंघन आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे। सीए ललित पोपळे यांच्या कुटुंबियांकडे एवढा पैसा आला कुठून? हा पैसा भोंदू खरातच्या मार्फत जमा झालेला काळा पैसा आहे का? हा व्यवहार बेनामी गुंतवणूक आहे का? सदर प्रकरणी एसआयटी, एसीबी वगैरेंना चौकशीचे आदेश द्यावे आणि सर्व मालमत्तांची तपासणी करून चौकशी करावी। सब रजिस्ट्रारने हे जे काही नोंदवलं त्याची चौकशी करावी आणि काळा पैसा अंतर्गत काही उलाढाली झाली आहे का याची PMLA अंतर्गत तपासणी करण्यासाठी हे प्रकरण पाठवावं अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। खरातच्या सीएने 100 कोटींपेक्षा अधिकची मालमत्ता घेतली असेल तर ईडीने दखल घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे। एसआयटी पुरता हा निर्णय मर्यादित राहत नाही। जर त्यामध्ये हवाला असेल, त्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग असेल तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा सुद्धा आल्या पाहिजेत। मग IT आला पाहिजे, ED सुद्धा आलं पाहिजे आणि त्यांनी ती चौकशी करून त्याच्या पाठीमागे जे कोणी आहेत आणि आज जर चुकीच्या पद्धतीने झाला असेल तर आमची मागणी आहे की 100% याच्यावर अशा प्रकारची कारवाई करणं गरजेचं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।